आज पावडे परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी सौभाग्यवती रंजनाताई दिलीपरावजी पावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ समस्त पावडे परिवाराच्या वतीनं आयोजित पुण्यस्मरण आईसाहेबांच्या पश्चात त्यांचे पती श्री दिलीपराव काका किसनरावजी पावडे, त्यांचे चारही मुलं संदीप भाऊ, प्रदीप भाऊ, प्रताप भाऊ आणि प्रवीण भाऊ. सुंदर गोकुळासारखा परिवार असताना 1 वर्षभरापूर्वी हार्ट अटॅकने दुःखद त्यांचं निधन झालं. आईसाहेब मध्ये साथ सोडून गेल्या. कदाचित आई मेली तर पोरं सोरं आपल्या संसारामध्ये गुंग होतात. सुनबाई गेली तर सासरा दुसऱ्या सुनामध्ये गुंग होतो, दुसऱ्या सोना लेकाच्या संसारात. एक लेक गेली तर माई बाप दुसऱ्या लेकराच्या संसारात गुंग होतात. पण सौभाग्याचा ज्याचा जोडा गेला ना, ज्यावेळी सौभाग्याचा जोडा फुटला जातो, असं म्हणतात की पती पत्नी शरीराने दोघं असतात पण दोघाचा आत्मा मात्र एक असतो. आत्मा एक असते, शरीराने भिन्न असतात. आजही पहा तुम्ही, बाईच्या गळ्यात मंगळसूत्र असतं. आता हल्ली मंगळसूत्राची सुद्धा फॅशन बदलली. त्या नवऱ्याचा आकार कसा ठरवायचा, दर महिन्याला सोनार ठरवतो. गळ्यात मंगळसूत्र असतं, त्याच्या 2 वाट्या असतात. एक सासरची खूण असते आणि एक माहेरची खूण असते. पण वाक्य काळजात उतरून घ्या, वाट्या 2 असतात पण वाट्यांना जोडणारा दोरा मात्र एक असतो. पती पत्नी शरीराने भिन्न असतात, दोघांचे विचार मात्र एक असतात. बऱ्याचदा पहा तुम्ही, लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकासारखे दिसू लागतात. चिंतनी तद्रूपता. बायको नवऱ्याचं चिंतन करते म्हणून तिची वृत्ती नवऱ्याच्या चेहऱ्याचा आकार घेते. नवरा सतत बायकोचं चिंतन करतो मग नवरा सुद्धा बायकोसारखा दिसायला लागतो. हे तुम्ही माना अथवा नका मानू गड्या. एक आपल्याकडे गृहस्थाश्रम हा फक्त भारत देशामध्येच पाहायला भेटतो. बाकीच्या देशामध्ये लग्न बिग्न नवरा बिवरा ह्या गोष्टी पाहायला भेटत नाही. आदर्श आहे भारताची संस्कृती, जिथे धन्य गृहस्थाश्रम हा, जिथे विवाह ही एक संस्था आहे. विवाह हे एक बंधन नाही तर विवाह हे एक समर्पण म्हणून स्वीकारलं जातं. विठ्ठल शरीराने भिन्न असले तरी आत्मा मात्र दोघांचा एकच आहे. आणि ज्यावेळी त्या आत्म्याची शरीराची ताटातूट होत असेल, ह्या काय वेदना असतात. मी आल्यापासून काकांचा चेहरा पाहते. कदाचित नवरा वारला तर बाई माणसं 4 दणीचा गळा धरून रडू शकतात. पण ज्या दिवशी पुरुषाची बायको जाते ना, त्याचं सर्वस्व लुटल्या जातं. बाईचा नवरा गेला, सुनाने जर चहा दिला नाही तर ती किचनमध्ये जाऊन चहाच्या वेळेला चहा उकळून पिऊ शकते. भाकर दिली नाही सुनबाईने तर किचन वाट्याचा आधार घेत घेत, दरवाजाचा आधार घेत घेत बाई किचनमध्ये जाते आणि वेडी वाकडी भाकरी थापून खाऊ शकते. पण ज्या दिवशी पुरुषाची बायको जाते ना, तो परका पाहुणा होतो. किती मोठ्या इस्टेटीचा मालिक असू द्या, तो परका पाहुणा होतो. त्याला किचनमध्ये घुसण्याची परवानगी नसते. हॉलमध्ये सून जे देईल तेच खावं लागतं. सून जसा चहा देईल ना तोच प्यावा लागतो. बायको जिवंत असताना 80 वर्षाची म्हातारी झाली तर किचनमध्ये घुसून तिच्या मांडीला मांडे लावून, ताटाला ताट लावून तिच्यासोबत तिच्या पंक्तीला बसून जेवायची ताकद पुरुष मंडळी तुमच्यात असते. पण ही तोपर्यंत ताकद असते जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत. ही आमच्या अस्तित्वाची ताकद आहे जोपर्यंत बायको जिवंत असते. पण ज्या दिवशी बायको जाते ना, पुरुष परका पाहुणा होतो. त्याला दुःख सांगता येत नाही. बायको मेली तरी रडता येत नाही. लोक म्हणतात पहा कसा बाईसारखा रडायला. कोण म्हणतं की पुरुषाला मन नसतं? पुरुषाला मन असतं, तोही रडतो. पण आशू आतच पिळून टाकतो, आतच गिळून टाकतो. कदाचित एखादा पोरगा आजारी पडला तर रडणारी आई तुम्ही पाहिली असेल. 4 देवाला नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. माझ्या पोऱ्याला घोड्यासारखं हो दे रे पांडुरंगा, तुझ्या मंदिरात चांदीचा घोडा वाहील, हे म्हणते ती आई असते. पण आईचं रडू पुसता पुसता स्वतःचं रडणं जो विसरतो, रात्रीच्या 12ला घराच्या बाहेर पडतो, अंधारात जातो, डोळ्याला रुमाल लावतो आणि डोरासारखा मरडा पडतो, पांडुरंगा असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा, जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. ही भावना ज्याची असते ना,
त्याला विश्वामध्ये बाप नावाचं समर्पण म्हणतात. आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही रे आम्हाला कळणार. माझी विनंती असेल माझ्या सगळ्या माता भगिनींना, प्रत्येक बाईची इच्छा असते की मला पतीच्या आधी मरण यावं, नवऱ्याच्या आधी मरण यावं. पण हात जोडून पाय पडून तुमची लेख समजून मला पदरात घ्या. माझं वाक्य काळजात उतरून घ्या, त्याचा अर्थ गैर काढू नका. प्रत्येक स्त्रीने कोणीच नवऱ्याच्या आधी मरण मागू नका प्लीज. नवऱ्याच्या मागे आधी कधीच मरण मागू नका. जर नवरा गेला तर बायको वेळच्या वेळेला तिचं सगळं करू शकते, पण ती जर आधी गेली, नवऱ्याला एकट्याला जर तिने सोडलं तर त्याचं जगणं इतकं कठीण होतं, त्याला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं. विठ्ठल आपण जनावराचा सुद्धा जोडा फोडत नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि एखाद्या शेतकऱ्याला बैल विकायची पाळी आली तर एक बैल घेऊन तो बाजारात जातो. माझं बोलणं चांगलं कळते ना तुम्हाला? माना हलवत चाला. तो एक बैल घेऊन बाजारामध्ये जातो, पण ज्यावेळी बैल विकताना दुसऱ्या बैलाची तळमळ पाहतो ना, त्यावेळी तो शेतकरी त्या व्यापाऱ्याला विनवणी करतो, व्यापारी साहेब 10-5 हजार कमी द्या गड्या, पण दोन्ही बैल घेऊन जा. आमची ढावळे पावळेची जोडची, हिरे मोतीची जोडे, ही लहानपणीपासून माम्या भाषेची जोडे. दोघं सोबतच चारा खातात, दोघं सोबतच पाणी पितात, आणि यांची ताटातूट झाली ना, तिकडं तो चारा खाणार नाही, इकडं हा चारा खाणार नाही. तिकडं तो कामाला जोमता येणार नाही आणि इकडं हा मला आवताला जोमता येणार नाही. दोघांची ताटातूट झाली तर दोघांचं मनच लागणार नाही. साहेब 10-5 हजार कमी द्या गाड्या, पण दोन्ही बैल घेऊन जा. अरे आम्ही बैलाची जोड फोडत नाही, आम्ही कुत्रीची जोड फोडत नाही. तिथं नवरा आणि बायकोचा जर जोडा फुटत असेल तर सगळ्या दुःखापेक्षा हे दुःख जगाही पलीकडे सांगणे पलीकडे असतं. बालपणामध्ये माणसाची माय मरू नये, तारुण्यात माणसाचा पती मरू नये, तारुण्यात पत्नी मरू नये, आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा कधी मरू नये. या जगाच्या पाठीवरती जेवढं आईचं समर्पण आहे तेवढं पत्नीचं सुद्धा समर्पण आहे. बऱ्याच आईचं मातृत्व जगासमोर ठेवत असताना पत्नी आरोप्याच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसली, आणि बऱ्याचदा आईच मोठी असं म्हणता पत्नीचं पत्नीत्व हे अत्यंत कमी झालं. जशी आई महत्वाची तशी पत्नी सुद्धा महत्वाची. पत्नी पत्नीच्या जागेवर ठेवा, आई आईच्या जागेवर ठेवा. आईसाठी पत्नीचं मन मोडू नका आणि पत्नीसाठी आईच्या मनाला ठेच पोचवू नका. जे पोरं स्वतःच्या बायको देखत माय बापाला वाईट साईड बोलतात त्यांचं आयुष्यातलं पुण्य वजा होत चालतं, त्याचे भाग्य कमी होत चालतं. पसंतीने 1000 पत्नी भेटतील पण मायबाप मात्र पुण्याईने भेटतात. मायबाप पुण्याईने भेटतात. वाक्य काळजात उतरून घ्या. मायबाप पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याईने मिळणाऱ्या मायबापांचा आयुष्यात कधीच त्याग करू नका, ते पुन्हा भेटणार नाही. विठ्ठल एकीनं जन्म दिला, एकीनं जन्मदाते सोडले, एकीनं सर्वस्वाचा त्याग केला, सुखाचा त्याग केला, तिने सर्व नात्यांचा त्याग केला. पत्नी महत्वाची, आई सुद्धा महत्वाची. पत्नीने सर्वस्वाचा त्याग केला, नात्या गोत्यांचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला, आवडीनिवडीचा त्याग केला. घरात आजारी पडलं कोणी तर रात्रभर ती सुनबाई सगळ्यांच्या उशाशी जागून जागी राहते, रात्रभर जागी राहते. पण एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं, ती सुनबाई ज्यावेळी आजारी पडते त्यावेळी तिला मात्र माहेरी पाठवलं जातं. ही फार मोठी शोकांतिका आमच्या समाजामध्ये. काही वाईट गोष्टींची किडस लागली आमच्या समाजात. ती सगळ्यांचं करते. नवरा आजारी पडला तर नवऱ्यासाठी जागते, सासरा आजारी पडला तर रात्रभर सुनबाई जागी असते, सासूबाई तुम्ही इथं बसा, मी सगळं बघते घरचं. ननंदेच्या लग्नामध्ये सगळ्यात जास्त उड्या मारते ती भाऊजाईच असते. दिराच्या लग्नामध्ये सगळ्यात मोठा आनंद तो भाऊजाईलाच असतो. सगळ्याचं सगळं करते, पण तिच्या डिलिव्हरीचा वेळ येतो, 9व्या महिन्यात तिला माहेरी पाठवलं जातं. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ती सगळ्यांचं करते, ती आडल्या जाते, त्यावेळी तिला माहेरी पाठवलं जातं. या चुकीच्या गोष्टी. पत्नी सर्वस्व सोडते. घरात आजही पहा तुम्ही, 5ची 50 भांडी करता करता 80 वर्षाला ती आली, पण आतापर्यंत तिला हक्काचं घर कधी बांधताच आलं नाही. मला कधी कधी नवलही वाटतं आणि वाईटही वाटतं. लहान असते बिचारी बापाच्या धाकात,
वयात येते भावाच्या धाकात, लग्न करते नवऱ्याच्या धाकात, म्हातारी होते पोरासोरांच्या धाकात. लहान असते बाप म्हणतो पोरीला कळत नाही, बरोबर आहे ना. वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही. लग्न करते नवरा म्हणतो आमच्या बायकोला काही कळत. म्हातारी होते पोरसोरं म्हणतात आमच्या आईला तर काही, मला हेच कळत नाही, तिला नेमकं कळतं कधी. तिला सगळं कळतं रे दादांनी, पण न कळाल्यागत कळते, येडीसाचं सोंग घेते, केवळ तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी. आता गोड वाक्य बोलू, तुमच्याकडून टाळ्या पाहिजेत मला. ताट बसा एकदा, आता नाका वाजून नीट ऐकत जा. तिला सगळं कळतं पण तरी येडीचं सोंग घेते. ज्या दिवशी तिला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील त्या दिवशी पुरुष मंडळी चपात्याचं लाटणं पळपाट तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आता वाजवा टाळ्या. विठ्ठल एकदा एक मुलगी, सत्य घडलेली घटना आहे, कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल पण मला मुलगी समजून तुमच्या पदरात घ्या. आणि मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. एक मुलगी इंटरव्ह्यूसाठी गेली, इंटरव्ह्यूची परीक्षा पास झाली. त्यावेळी तिला त्या परीक्षकांनी प्रश्न विचारला, हे मुली तुला नोकरी लागणार आहे आता, त्यावेळी तुला नोकरी करायची आणि ती नेमकी कशासाठी, नोकरीच्या पगारातून तू काय करणार आहे, तुला नवऱ्यासाठी पैसे पाहिजेत, घर प्रपंचासाठी पैसे पाहिजेत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत का तुला या पैशाचं सोनं नाणं करायचं, तू करणार काय इन्व्हेस्टमेंट या पैशाची. त्यावेळी कदाचित तुम्हाला पोरगी असेल तर डोळे भरून येतील. त्या बाईने सांगितलं, मला नोकरीच्या पैशातून मला माझं स्वतःचं हक्काचं घर बांधायचं. सगळे ऐका बरं का तुम्ही, नोकरीच्या पैशातून मला स्वतःचं हक्काचं घर बांधायचं. आश्चर्य वाटलं. तुला तू एवढी मोठी झालीस, कदाचित तुझी लेकरं सुद्धा 10-10, 15-15 वर्षाची असते आणि आतापर्यंत तुला स्वतःचं घर नाही बांधता आलं का, घर नाही तुला स्वतःचं. तिने सांगितलं सगळ्यांचं घर आहे पण मला स्वतःचं घर बांधायचंय. कारण ज्यावेळी सासरी भांडणं होतात तेव्हा नवरा म्हणतो तुला तुझ्या बापाच्या घरी नेऊन घालतो. ऐकताय का तुम्ही, घरी भांडणं झाली की नवरा म्हणतो तुला बापाच्या घरी नेऊन घालतो. आणि बापाच्या घरी नेऊन घातलं, 1 महिना झालं की आई म्हणते बाळ किती भांडणं झाले तर मुलीने तिच्या घरीच नांदायचं असतं, हे घर तुझं नाही बघा. 4 दिवसासाठी माहेरी आली तर चालतं पण पोरीनं कायमचं बापाच्या घरी राहायचं नसतं. माहेरी गेली की आई म्हणते तू नवऱ्याच्या घरी जा, नवऱ्याच्या घरी गेली की नवरा म्हणतो बापाच्या घरी जा. माहेरचं घर बापाचं, सासरचं घर नवऱ्याचं. माझं हक्काचं घर मला अजूनपर्यंत बांधता आलं नाही, या नोकरीच्या पैशातून मला माझं स्वतःचं घर बांधायचंय. आता वाजवा की टाळ्या. घरी गेलं भांडणंच आहेत भाऊ तुमच्या. मी दोन्ही गोष्टी मेंटेन करत चालणार आहे. वयाची 80 वर्ष येतात, घर नवऱ्याचं, घर लेकाचं, घर भावाचं, घर नवऱ्याचं, हे माझं ते माझं, याचं घर त्याचं घर करता करता कधी बेघर होते ना, तिचं तिलाही कळत नाही. भारतीय नारीसारखं समर्पण तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं शोधून सापडणार नाही. माणसाची बायको मेली तर तो दुसरं लग्न करतो, पण ऐन तारुण्यामध्ये बाईचा पुरुष मेला, पती मेला तर आयुष्यभर त्याच्या नावाची पांढरं कपळ घेऊन विधवा म्हणून जगते, पण परपुरुषाचा विचार सुद्धा मनात आणत नाही. हे समर्पण फक्त भारतीय नारीच करू शकते. विठ्ठल त्या बाईच्या समर्पणाची गाथा जर वाचली तर अख्खं कीर्तन करत राहिले तर बाईचे उपकार मला शब्दात व्यक्त करून होणार नाही. अनेक उपकार आहेत तिचे, बहिणीचे स्वरूप उपकार आहेत आमच्यावरती. हे फक्त राखी म्हणजे 5 रुपयाचा धागा नसतो, 5 रुपयाची फक्त राखी नसते, दिसत असेल तुम्हाला, पण लाख कोटीचं प्रेम त्याच्या मागे दडलेलं असतं. आज त्या प्रेमात सुद्धा बदल होत चाललाय. बहीण भाऊ एकमेकाला भेटतात पण हायकोर्टामध्ये हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. विढल मायबाप ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा जातो ना, त्यावेळी ती बहीण बापाची माय होते, ती बहीण आपल्या भावाची सुद्धा माय होते. ज्यावेळी हक्काचा पदर, ज्यावेळी माय जगातून जाते त्यावेळी ती बहीण स्वतःचा पदर बापाला आणि भावाला डोळे पुसण्यासाठी समोर करत असते. एवढं प्रेम.
पोरांसाठी किती कमवून ठेवा रे पोराच्या बापाओ, एक दिवस तेच पोरा कमरात लाता घालून तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. पोरीत तुम्ही किती भेदभाव करा, पण पोराने घरातून हाकलून लावल्यानंतर तुम्हाला पोरीचंच घर सापडतं. लोकाच्या घरचे भांडे घासते ती, लोकाच्या घरचे कपडे धुते. नवरा मारून मारून तिच्या पाठीचं धिरडं करत असेल, ती म्हणत असेल मालक मला किती मारा पण खबरदार माझ्या बापाचं नाव जर तोंडात घेतलं तर. अरे बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जत जी शाबूत ठेवते ना, ती फक्त जगाच्या पाठीवर आई नंतर माणसाची पोरगी असते. विठ्ठल तिनं पत्नी म्हणून उपकार केला, बहीण म्हणून उपकार केला, आत्या म्हणून उपकार केला, मावशी म्हणून, पोरगी म्हणून उपकार केला आपल्यावरती. मुलगी असं फुले जे प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही. प्रत्येक पोरीच्या भाग्यामध्ये बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या भाग्यामध्ये मुलगी असतेच असं नाही. वाक्य काळजात उतरून घ्या. पोरी पुण्यमानाच्या घरी जन्म घेतात. तुम्ही म्हणताल आम्ही असं काय पाप केलं तर आम्हाला पोरगी नाही. तुम्हाला पोरगी नसेल, कन्यादानासारखं पुण्य जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. भाग्यवान आहे तो बाप गरीब ज्याच्या पदरामध्ये 4-4 पोरी देवाने घातल्या. श्रीमंत बाप कांचन दान करेल, गोदान करेल, भूदान करेल. गरीब बाप ते करू शकत नाही. पण 4-4 पोरी जर त्या गरीब बापाच्या पदरात असतील तर 4-4 पोरीचं कन्यादान केल्याचं पुण्य त्या गरीब बापाच्या अंगणामध्ये घडतंय. कोटी रुपये देऊन सुद्धा कन्यादानाचं पुण्य विकत घेता येत नाही. नाही ना तुम्हाला पोरगी, भावाची मुलगी तुमची मुलगी समजा. नाही तुम्हाला मुलगी, तुम्ही श्रीमंत आहात, एखाद्या गावच्या गरीबाची पोरगी तुमची पोरगी समजा. त्यावेळी तो गरीब ज्यावेळी मरेल देवाचं नाव तोंडात घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. हे कन्यादानाचं पुण्य माझ्या दादांनो. घरात सण असेल, पोरगी नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही. आवाज येतो का माझा तुम्हाला? घरी लग्न असेल आणि लग्नात मिरवायला पोरगी नसेल तसं लग्न म्हणून वाटत नाही. उत्सव असेल, घरात मुलगी नसेल तर उत्सव म्हणून वाटत नाही. आणि या पुढचं गोड वाक्य बोलू, मायबाप मेले आणि रडायला जर पोरगी नसेल तर रडल्याशिवाय पोरगी, मायबापाची अंत्ययात्रा सुद्धा साजरी होत नाही. मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते, रडायला पोरगी लागते. सोना रडतात, त्यांचा भाव वेगळा असतो. मायबाप रडतात, सोना सुद्धा. सोनाचा भाव वेगळा असतो, लेकीचा भाव वेगळा असतो. पोरांसाठी तुम्ही किती करा, कदाचित पोरांना किंमत कळणार नाही. माझी विनंती असेल ज्यांना लेकी तिचं लग्न राहिलं तोपर्यंत प्रत्येक गोष्ट तिला घेऊन द्या. ज्या दिवशी लग्न करून सासरी नांदायला जाते ना, त्या दिवशी तुम्ही विचारलं ना, बेटा तुला ही गोष्ट घेऊन देऊ का? ती म्हणती नको बाबा, आमच्या घरी सगळं आहे. तुम्ही किती देण्याचा प्रयत्न करा, ती पोरगी नको नको म्हणत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये बापाच्या परिस्थितीचा विचार करते. प्रत्येक पाऊल उचलताना आपल्या बापाच्या इज्जतीचा विचार करते. आणि जगाच्या पाठीवरती आई नसतं, नंतर ही फक्त माणसाची मुलगी असते. विठ्ठल आणि सगळ्यात मोठा शेवटचा उपकार तिनं आई बनून प्रत्येक जगावर, प्रत्येक जीवावरती उपकार केला. इथं बसलेला असा एकही जीव नाही ब्रह्मांडातला. मी ब्रह्मांडातलं म्हणते, माणसंच नाही, फक्त ब्रह्मांडातला असा एकही जीव नाही की त्याच्यावरती मातृत्वाचे उपकार नाही. काय उपकार आहेत त्या पांडुरंगाचे. ते म्हणजे माणसात तर जाऊ द्या, जनावरांमध्ये आईचं प्रेम काय असतं हे फक्त मांजर व्यायल्यानंतर तिचं पिल्लू हातात घेऊन पहा, तुम्हाला कळलं आई म्हणजे काय असते. मांजर एवढी डेंजर येतं, वाहक किती डेंजर असेल पहा तुम्ही. मावशी एवढी आगावी, मातृत्व कळेल तुम्हाला. कुत्र्याचं पिल्लू हातात घेऊन पहा, तुम्हाला कळेल की मातृत्वाचं प्रेम किती. विंचू जर आपल्या जवळून चाललं तर सतत त्याची नांगी वरच असते, सतत नांगी वर असते. स्पर्श करायचा उशीर आहे, नांगी ठेवून दिल्याशिवाय राहत नाही. आवाज येतो माझा तुम्हाला? विंचवाची सतत नांगी वर असते, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून दंश करतो तो. पण ज्यावेळी विंचवीन व्यायते ना, तिच्या पोटातून अंडे बाहेर येतात, त्या अंड्यातून पिले निघतात. पिले आईच्या अंगावर चढतात, पाठीवर जाऊन बसतात. पिलांना प्रचंड भूक लागते.
ते विंचविणीला स्तनच नसतात. ती विंचविण अंग चोरून धरते. तिचे पिले तिचे लचके तोडतात, लचके तोडतात, लचके तोडतात, लचके तोडतात. जगाला दंश करणारी विंचविण ठणका ठेवून दिला तो 24 तास नुसतं विंचवाचं विष अंगातला घामच काढतं. एका थेंबामध्ये एवढी ताकद आहे. पण पोटचं दुःख किती अवघड असतं. त्या विंचविणीमध्ये सुद्धा पांडुरंगाने मातृत्व किती ठासून भरले. पिले अंगावर चढतात आणि आईचे लचके तोडतात, लचके तोडतात. काही क्षणानंतर तासानंतर जन्मदाती माई संपलेली असते, पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं. या ईश्वराच्या सृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या लेकराचं अस्तित्व जगाच्या पाठीवरती सिद्ध करणारी, जगाच्या पाठीवरती देवानंतर फक्त माय. या मातृत्वाचे उपकार आपल्याला आयुष्याची समर्पण केलं आणि कातड्याचे जोडे केले, मायबापांच्या पायात घातले, तरी मातृत्वाच्या आणि पितृत्वाच्या समर्पणातून आणि उपकारातून माणसाला कधीच उतराई होता येणार नाही. विठ्ठल जग से हारा नहीं मैं, तुझसे ही हारा हुआ हूँ. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हुआ. ओ माही रे, माही रे, तेरे बिन अधूरा. मातृत्वाचे अनंत उपकार जगाच्या पाठीवर आहेत, प्रत्येक जीवावरती. त्यातले त्रोटक 5 उपकार तुमच्या समोर ठेवते मी. नाभंगात पहिल्या चरणात प्रवेश करते. विठ्ठल त्या उभ्या विश्वाच्या पाठीवरती जिनं ओळख नसताना पहिलं पाऊल ठेवायला स्वतःच्या गर्भात जागा दिली. जगाच्या पाठीवरती फक्त आपली माय होती. अरे एखाद्या तालुक्यात माणूस जॉबला गेला, नोकरीला गेला, तर लोक म्हणतात, साहेब साहेब आमक्या आमक्या गावात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती, पण अण्णासारखी देव माणसं भेटली ज्यांनी या गावात आम्हाला पाय ठेवायला जागा दिली. किरायाने खोली दिली तर लोक त्याला देव माणूस म्हणतात. जिनं ओळख नसताना गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली ती माय आम्हाला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा मातृत्वाचा प्रत्येक जीवावरती पहिला उपकारी. वाजवा आता टाळ्या आणि जागे राहून ऐका. मी 10 मिनिटात थांबणार आहे. विठ्ठल या विश्वाच्या पाठीवरती पहिला श्वास जिनं दान केला ती आमची माय होती. पहा तुम्ही, गर्भात माणूस असताना श्वास बंद असतो. माणसाचं नाक दाबलं तर श्वास बंद होतो. श्वास बंद झाला तर काका माणूस मरतो. हे जर विज्ञान असेल, ताईच्या गर्भामध्ये असताना जीव श्वासाविना जगला, ही किमया कोणाची, उपकार कोणाचे? ज्यावेळी 7व्या महिन्यामध्ये कलर सोनोग्राफी होते, तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर माझं बाळ व्यवस्थित आहे का? डॉक्टर सांगतील गर्भ हेल्दी, पाणी भरपूर आहे, वजन चांगलं आहे, अवयव सुद्धा चांगले, काहीच व्यंग नाही. तुम्ही विचारा माझ्या बाळाची धडधड चालू आहे का? डॉक्टर सांगतील छातीचे ठोके व्यवस्थित आहेत. विचारा आणखीन एक प्रश्न, डॉक्टर माझ्या बाळाचा श्वास चालू आहे का? त्यावेळी डॉक्टर सांगतील बाळ हेल्दी, सगळं व्यवस्थित आहे, बाळ जिवंत आहे, हृदयाचे ठोके चालू आहेत, पण बाळाचा श्वास मात्र बंद आहे. सगळ्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला ना, ऐकाकडे लक्ष देऊ. बाळाच्या हृदयाची धडधड चालू आहे पण बाळाचा श्वास मात्र बंद आहे. श्वास बंद झाला तर माणूस मरतो. हे जर विज्ञान आहे तर आईच्या गर्भामध्ये असताना श्वासाशिवाय बाळ जिवंत राहतं, हे कोणाची किमया आहे? बाळ जन्माला आल्याच्या नंतर माई प्रसूत होते, बाळ जन्माला येतं आणि जन्माला आल्याच्या नंतर आईचं आणि बाळाचं एक कनेक्शन असतं. काय म्हणतात त्याला ग्रामीण भाषेमध्ये? नाळ म्हणतात. ती नाळ तोपर्यंत तोडत नाहीत, कापत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. नाही रडलं तर त्याला रडवायचे प्रयत्न करतात, त्याला डॉक्टर मारतात, त्याला उलट करतात, त्याच्या तोंडात मारतात, पाठीत आणतात, बाळाला रडवतात. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळ स्वतः श्वास घेत नाही, आणि जोपर्यंत स्वतः श्वास घेत नाही तोपर्यंत बाळाचं आणि आईचं कनेक्शन कट करत नाही. बाळाचं फुफ्फुस जे असतं ते आतून कोरं करकरीत असतं, चिकटलेलं असतं.
ज्यावेळी बाळ रडतं त्याच्यात हवा भरली जाते आणि त्या फुफ्फुसाची पंपिंग चालू होते. जोपर्यंत बाळाची पंपिंग फुफ्फुसाची चालू होत नाही, श्वासोश्वासाची क्रिया म्हणजे इनकमिंग आणि आउट गोईंग, तोपर्यंत आईचं आणि बाळाचं कनेक्शन तोडत नाही. आणखी सोपं सांगू का? जोपर्यंत MACB ची लाईट येत नाही तोपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करायची नाही. विठ्ठल डॉक्टरांना विचारा तुम्ही, डॉक्टर श्वासाशिवाय बाळ जिवंत होतं, कोणाच्या श्वासावर माझं बाळ जगलं? त्यावेळी डॉक्टर सांगतील, आई साहेब तुम्ही जो श्वास घेतला ना, तुम्ही घेत असलेला श्वास अर्धाच तुमच्यासाठी होता आणि तुमचा अर्धा श्वास नाडीद्वारे तुमच्या बाळाला पार्सल होत होता. गर्भात असताना जिनं लेकराला श्वासही दान केला, हा मातेचा दुसरा उपकार प्रत्येक जीवावरती. वाजवा असं विठ्ठल. तिसरा उपकार, या जगाच्या पाठीवरती पहिला रक्ताचा थेंब जिनं दान केला ती आपली माय होती. आपण रक्त देतो कोणाला? ज्याचा आणि आपलं ब्लड ग्रुप एक येतो. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर रक्त जुळत नाही, हे विज्ञान आहे. ओला दाता म्हटले, ओचं रक्त सगळ्यांना चालतं, ओला ओवाल्याचं चालतं, EBला Aचं चालतं, Bचं चालतं, EBचं चालतं आणि ओचं चालतं. मला सगळ्याचं चालतं म्हणजे रक्त. मी AB पॉझिटिव्ह आहे. ए वाल्याला Aचं चालतं, ओचं चालतं, B वाल्याला Bचं चालतं, ओचं चालतं, O वाल्याला मात्र ओचं चालतं. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर रक्त जुळत नाही. कोणी असो, नवरा असो नाही तर बायको असो, ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर एकमेकाचं रक्त एकमेकाला जळत नाही. हे विज्ञान आहे. हे बरोबर आहे ना? मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढं. मोकळं बोला गड्या, माझा वेळ संपत आला. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही, रक्तगट जुळला नाही तर रक्त चालत नाही. हे विज्ञान आहे. गर्भामध्ये असताना बाळ जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही ब्लड ग्रुप तपासा, आईचा वेगळा असतो, बाळाचा वेगळा असतो, पण तरी सुद्धा गर्भामध्ये असताना आईचं रक्त बाळाला चालतं. हे विज्ञानाला सुद्धा आजपर्यंत न उडलेलं गडलेलं कोड आहे. हा प्रत्येक जीवावरती मातेचा तिसरा उपकार आहे. रक्ताचा पहिला थेंब जिना. वाजवा. तुम्ही ट्यूबलाईट येत का? हळू 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 असं करी जाऊ नका. कीर्तनात माणूस बसला की रेंज धरूनच बसला पाहिजे. विठ्ठल या विश्वाच्या पाठीवरती जिनं दुधाचा पहिला थेंब दान केला आपल्या लेकरासाठी, ती आपली माय होती. आईचं दूध नाही तर तान्ह्या लेकरासाठी ते अमृत असतं. 5000च्या सॅरिलॅकच्या डब्याला आईच्या दुधाची, आईच्या अमृताची सर कधीच येणार नाही. आईचं दूध नसतं माझ्या दादांनो. आईचं दूध त्या तान्ह्या लेकरासाठी अमृत असतं. आईनं केवळ दूधच नाही दान केलं तर स्वतःच्या दुधाचं, स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा दुधाद्वारे बाळाला दिलं. इथं जेवढे बसलेत आपली हाडं आईच्या दुधातल्या कॅल्शियम पासून धष्ट आणि पुष्ट झालेली आहेत. म्हणून आजही पहा तुम्ही, आईच्या दुधाची ताकद आणि आईच्या कॅल्शियमची ताकद. माणूस मेल्यानंतर त्याचं सगळं जळतं, सुंदर चेहरा जळतो, शरीर जळतं, केस जळतात, त्वचा जळते, सगळं शरीर जळतं, पण त्याच्या शरीरातली हाडं मात्र तशीच्या तशीच राहतात. आजही माणूस सावडायला गेल्याच्या नंतर आपण अस्थि विसर्जनासाठी जातो. अरे ज्या हाडाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ही फक्त मातेच्या दुधाची ताकद आहे, ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं. संशोधकांना अनेक गोष्टी सापडल्या. वर्षभर लोखंड मातीमध्ये राहिलं तर त्या लोखंडाची माती होते, बरोबर आहे. सोनं जर मातीमध्ये पुरून ठेवलं तर कालांतराने त्या सोन्याची सुद्धा माती होते. नोटा पुरून ठेवतो मी घरी गेल्यावर जमिनीमध्ये, कालांतराने त्या नोटांची सुद्धा माती होते. पण हजारो वर्ष जमिनीमध्ये दडपून राहिले तरी सुद्धा ज्या हाडांची माती माती करू शकली नाही, ही फक्त मातेच्या दुधाची ताकद. हा मातेचा प्रत्येक जीवावरती चौथा उपकार आहे. आजही पहा तुम्ही, भांडणं लागले तर आईचं दूध माणसाला गप बसू देत नाही. ई बाहेर, दाखवू का तुला माझ्या मायेच्या दुधाची ताकद? आईचं दूध गप बसू देतं माणसाला.
ते सळसळच करीत अंगात, आईच्या दुधाचा चमत्कार आहे. पाचवा उपकार मातेचा. या उभ्या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा जर त्याग असेल, सगळ्यात मोठं समर्पण असेल, ताईने स्वतःच्या लेकरासाठी स्वतःची आबरू सुद्धा दान केली. हा मातेचा प्रत्येक जीवावरती पाचवा उपकार आहे. विठ्ठल तान्ह लेकरू मांडीवरती घेतलेलं असेल आणि 6 महिन्याचं लेकरू जर रडायला लागलं आणि 50 माणसं तिच्या अवतीभोवती असतील, लेकरू बाळीच्या अवतीभोवती, तर ती बाई लेकरू रडायला लागल्यानंतर 50 माणसाचा विचार करत नाही. त्यावेळी त्या बाईला स्वतःची आबरू नाही तर मांडीवरचं लेकरू महत्वाचं असतं. क्षमा मागून वाक्य बोलते, मला पदरात घ्या तुमच्या, कारण मी कोणाची तरी लेक आहे, एका लेकराची आई या भावनेने मी तुमच्या समोर बोलते. उभ्या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा दान असेल तर आबरूचं दान आहे. 50 माणसामध्ये आई बसू लागली, मांडीवरचं लेकरू रडू लागलं, तर ती लेकराची माय लेकराच्या अंगावरती अंग भरून पदर टाकते, त्याला छाती जवळ घेते आणि 2 धारा दुधाच्या पाजते. कारण त्यावेळी त्या बाईला स्वतःची आबरू नाही तर लेकरू महत्वाचं असतं. ज्यावेळी या भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान सन्माननीय स्वर्गीय इंदिराजी गांधी तत्कालीन परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्रीच्या नंतर पंतप्रधान झाल्या आणि भारतामध्ये पहिली महिला पंतप्रधान झाली. जगाच्या पाठीवर अमेरिका महासत्ता आहे, पण अमेरिकेमध्ये एकही स्त्री आजपर्यंत राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही. पण या भारतामध्ये एक स्त्री महिला पंतप्रधान होऊ शकते, एक स्त्री राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. अरे आदिवासी समाजातली महिला सुद्धा भारताने राष्ट्रपती म्हणून स्वीकारली. सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू, यापेक्षा भारताने स्त्रियांचा आणखी काय गौरव करावा. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो. म्हणून स्त्री क्षणाची पत्नी असली तर ती अनंत कालाची माता आहे, ती जगात वंदनीय आहे. विठ्ठल त्यातही काय म्हणतात की बाईने कीर्तन करावं का करू नये. आदिनाथ उमा संगच प्रगटले. जर बायाचं वावडं वारकरी संप्रदायाला असतं तर उमा हा शब्द मध्ये घातलाच नसता. आणि स्त्री आणि पुरुष असा जर भेद करत असाल तर वेदांताच्या भाषेत सांगा 100% पुरुष कोण आहे बसलेल्यापैकी. प्रभूच्या स्वराज्यामध्ये सगळे स्त्री आहेत आणि वेदांताच्या गप्पा आणायच्या, ब्रह्म सांगायचं, आत्मा सांगायची, माया सांगायची आणि त्याच्यात पुन्हा स्त्री आणि पुरुष असा भेद करायचा. म्हणून वेदांत सांगून आणि शिकून तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विठ्ठल स्त्रीच्या मर्यादा, तिची पावित्रता, तिच्या मर्यादा, तिला मर्यादेच्या चौकटी, तिच्या सुचिर बुद्धीच्या चौकटी जर स्त्रीला कळत असतील तर स्त्रीने करावं की नाही करू नये कीर्तन हा वादाचा विषय कधी होऊच नाही. मला असं वाटतं स्त्रीला नाव ठेवणारी स्त्रीच्याच पोटी जन्म घेतात ना, ते का बाळातून टपकत नाहीत ना. स्त्रीला नाव ठेवणारी बाईच्या हातचं खाऊ पण नाही, मग खाऊ पण नाही, तिने हातन केलं पाहिजे. अरे तिच्याच पोटी जन्म घेतात, अनंत उपकार तिचेच घेतात आयुष्यात आणि बाईलाच नावं ठेवतात. लक्षात घ्या, स्त्री फक्त 4 दिवस अस्पृश्य अवस्थेमध्ये असते, महिन्यातले 26 दिवस ती पवित्रच आहे. तिच्याच पोटातून जन्म घ्यायचा आणि तिलाच नावं ठेवायची. त्या 4 दिवसासाठी तुम्ही 26 दिवस तिला त्याच अँगलने पाहत असाल तर स्त्री अपवित्र नाही, ती पवित्रच आहे, पण तुमची नजर खराब आहे, तिचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. विठ्ठल इंदिराजी गांधी पंतप्रधान झाल्या आणि रशियामध्ये दौऱ्यासाठी गेल्या. शिट्टे देऊ नका. रशियात दौऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या मीडियाने त्यांना प्रश्न केला, इंदिराजी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा अविस्मरणीय क्षण कोणता. इंदिराजी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलू लागल्या, पत्रकार परिषदेत. सगळ्यांना वाटलं की इंदिराजी म्हणतील या जगाच्या इतिहासामध्ये पहिली भारतीय महिला पंतप्रधान म्हणून मी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर झाले असं या बोलतील. पण माईक हातात घेतला आणि भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलू लागली. इंदिराजी म्हणू लागल्या, ज्यावेळी माझ्या पोटी राजीवचा जन्म झाला, स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी
माझ्या पोटी राजीवचा जन्म झाला आणि नुकत्याच जन्मलेल्या राजीवला स्तनपान करण्यासाठी मी माझ्या जवळ घेतलं. ज्यावेळी माझ्या छातीला लावलं आणि ज्यावेळी त्यांनी माझ्या छातीतलं दूध ओढलं, त्या क्षणाला माझ्या अंतःकरणामध्ये जी मातृत्वाची लकीर निर्माण झाली, त्या आनंदामुळे पुढे, त्या सुखापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेंग वाटू लागलं. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा क्षण ज्यावेळी ही इंदिरा गांधी एका लेकराची माय झाली होती. आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची आई बोलत होती, सर्वस्वाचं समर्पण आणि आबरूचं दान हा मातेचा प्रत्येक जीवावरती 5वा उपकार आहे. सतत आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करत राहते, त्याच्या सुखासाठी धडपड करत राहते. अभंगाचं प्रथम लेकुराची हित जाणी माऊलीचे चित्त. तुम्ही श्रीमंत असाल तर जग मागे पुढे असतं. देखणे दिसत असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. आपला आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतात. तुम्ही गोड बोलत असताल लोक शब्दावर प्रेम करतील. गोड वाजवत असताल लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. सदैव लेकराच्या हिताचा विचार करते. आई माझी
टाळ्या टोल नाक्यावर पण भेटतात, तशा वाजवू नका. कीर्तनातल्या वाजवा, वाजवा एकदा मोकळे. कहा गई ममता भरे दिल ऐसे कोई जी माँ तेरी भी, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा, ओ माँ के बिना सुना है जहाँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. पुण्यात प्रवचन होतं 10व्याचं, तिकडे 7 ते 8 प्रवचन असतं आणि 9ला लोक बाहेर निघतात. तिकडे कावळे पण एक्साइटेड आहेत शिवायला. 7 ते 8 प्रवचन असतं, 8ला काकस्पर्श होतो आणि 9 वाजेपर्यंत भाषणं करून सगळे बाहेर. तिकडं पहा तुम्ही, पुढारी भाषणं ठोको ठोको इतके हुशार होतात की कीर्तनकारापेक्षा पुढारी चांगले भाषणं करतात तिकडचे. तिकडं 10व्याला तिकडं मानच आहे. 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला तिकडं नंबर लागत आहेत भाषणं करायला. 2-2 मिनिटाची श्रद्धांजली लोक वाहतात. पुण्यात प्रवचन होतं स्मशानभूमीमध्ये, 7 ते 8 प्रवचन होतं. 7:15 वाजले तरी काकस्पर्श काही होईना. 8:30 वाजले, प्रवचन लांबू लागलं, आम्हाला पुढे जायचं होतं, काकस्पर्श काही होईना. तेवढ्यामध्ये काय केलं, प्रवचन थांबवलं, त्यांनी भाषणं चालू केले. पिंडाला काही कावळा शिवेना. म्हातारी जी मेलेली होती ना, तिला 3 मुलं होते, 3 मुलं 3 मुली, 5 लेकरं चांगले होते. पण सगळ्यात जो धाकटा पोरगा होता ना, तो मात्र मतिमंद होता. त्याला चालता येत नव्हतं, दाढी वाढलेली, केस वाढलेले, लाळ त्याची तोंडातून बाहेर जात होती, बरमुडा पॅन्ट, टी शर्ट अंगात, 30-35 वर्षाचा स्थूल शरीर. पण त्याला व्हीलचेअरवरती चाकाच्या खुर्चीवर आणण्यात आलं. त्याला पिंडाच्या जवळ नेऊन बसवलं आणि सगळे जवळ आले आणि म्हणू लागले, आई शिवदे ना पिंडाला कावळा. नाही देणार आम्ही सदाला अंतर, शिवदे ना आई पिंडाला कावळा. तरी माय शिवेना. शेवटी त्या बाईचा नवरा गेला म्हणे, हौसाबाई शिवद्या पिंडाला कावळा, आम्ही नाही दुसरं लग्न करणार. आता म्हातारपणामध्ये कसं करणार, आम्ही नाही लेकराला अंतर देणार, कर्जामध्ये नाही ठेवणार त्यांना, शिवद्या पिंडाला कावळा. लेकराला नाही आम्ही अंतर देणार, शिवद्या पिंडाला कावळा. तरी सुद्धा माय पिंडाला शिवेना. त्यावेळी एक म्हातारी उठली, राहवलं गेलं नाही तिला आणि सांगू लागली, पोरीनं अगं जवळ जा ना, त्या सदाचा हात हातात घ्या, भावाचं वचन घ्या, आई शिवेल पिंडाला. पुरी जवळ गेल्या, पण वचन कोणी घ्यायना का. वचन घेतलं तर ही बाला आपल्याला सांभाळावं लागेल. भाऊ जाईना, बहिणी जाईना. थरथर कापत बहिणी आणि भाऊ समोर गेले, पण समोर गेलेले भाऊ भाऊजाईने मागं वडले. अशी बाला तुम्हाला सांभाळायचे का उद्यापासून. बहिणी गेल्या, आई शिवदे ना पिंडाला कावळा, नको ना अंत घेऊ. तरी सुद्धा माई शिवेना. बराच वेळ झाला, पिंडाला कावळा शिवेना. पिंडाच्या कावळे जवळ यायचे, पण पिंडाला चोच मारत नव्हते, स्पर्श करत नव्हते. त्यावेळी त्या म्हातारीला राहवलं गेलं नाही. म्हातारी उठली, पिंडाच्या जवळ आली. खुर्चीवरती ते पोरग बसलेलं होतं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला असं जवळ घेतलं. त्या येड्याला वाटलं आपली आईच आली. होतं 35 वर्षाचं, पण त्याची बुद्धी मात्र 1-1.5 वर्षाच्या लेकरासारखीच होती. त्याला वाटलं माझी आईच आली. त्यानं तिच्या पदरात तोंड घातलं, तिच्या पोटाजवळ गेला, कमरेला मिठी मारली आणि एवढ्या मोठ्याने हंबरडा फोडला. त्या मतिमंद पोरानं आई आई, त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याचं बोलणं सांगत होतं, आई या 10 दिवसामध्ये कुठं गेली होती तू. आई या 10 दिवसामध्ये मला कोणी जेवू घातलं नाही. आई या 10 दिवसामध्ये मला कोणी आंघोळ घातली नाही. आई या 10 दिवसामध्ये जवळ घेऊन मला कोणी झोपवलं नाही. आई तू कुठं गेली होतीस, तू नव्हतीस ना आई. आता नाही ना मला सोडून जाणार, आता मला नाही ना सोडून जाणार. ते मतिमंद पोरगा म्हातारीच्या पदरात तोंड खुपसून रडत होता आणि ती म्हातारी त्याच्या पाठीवरून असा त्याचा आलापाला करत होती, हात फिरवत होती. आणि म्हातारीने शपथ घेतली, हौसे शिवदे पिंडाला कावळा, मला माहिती आहे तुझा जीव नवऱ्यात अडकला नाही, तुझा जीव पोरीत अडकला नाही, तुझा जीव पोरांमध्ये अडकला नाही, पण तुझा जीव तुझ्या सदामध्ये अडकला ना.
मला माहिती हौसे, फार जीव होता ग सदा तुझा हौसे. जोपर्यंत जिवंत होतीस त्याला सोडून कोणाच्या वास्तुशांतीला गेली नाही, लग्नाला गेली नाही, वाढदिवसाला गेली नाही, बारशाला गेली नाही, त्याला एकट्याला सोडून कुठेच गेली नाही. तो जेवल्याशिवाय जेवली नाहीस तू हौसे. त्याला आंघोळ घातल्याशिवाय तू आंघोळ केली नाहीस. काय त्याला सकाळी आंघोळच घालावी लागते ना, त्याला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करायची नाही. त्याला जेवूच घालावं लागतं ना, तो जेवल्याशिवाय मी जेवायची नाही. एवढंच करावं लागतं ना. काय सकाळी हाताला धरून बाथरूम पर्यंत सोडावं लागतं ना त्याला. त्याला सकाळी सकाळी घेऊन जात जाईल ग हौसे. तुला काय वाटलं? आयुष्यभर तुझी मैत्रीण म्हणून जगले, आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला हौसे. तुझ्या सध्याला कधीच अंतर द्यायची नाही ग. तू त्याची देवकी म्हणून जगलीस, पण मी त्याची यशोदा म्हणून जगन. तुझ्या सध्याला कधी अंतर द्यायची नाही हौसे. शिवदे पिंडाला कावळा, नको अंत पाऊस. म्हातारी बोलली. तेवढ्यामध्ये झाडावरचे 2 कावळे उडत उडत आले, पिंडाच्या जवळ आले. चोच पिंडामध्ये खुपसली. एवढ्या मोठ्याने टाळ्याचा कडकडाट झाला. काकस्पर्श झाला म्हणून नाही, म्हातारी पिंडाला शिवली म्हणून नाही, तर त्या गेलेल्या म्हातारीचा जीव एका मतिमंद 35 वर्षाच्या काळजाच्या तुकड्यात अडकला होता. म्हणून समाज टाळ्या वाजवत होते. असते तोपर्यंत जगते पिलांसाठी, आणि गेल्यानंतर सुद्धा गार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. एकही क्षण जात नाही की मुलीची आठवण येत नाही, एकही क्षण जात नाही. पण दुर्दैव आमचं असं असतं, 15-15 दिवस सोडून तिला राहावं लागतं. पोरीसारखं प्रेम जगाच्या पाठीवर नाही माईबाप. तुमची माय मेली ना, ती पोरगी तुमची आईच होते गड्या. आयुष्यामध्ये माणसाने मरावन पोरीच्या पोटी जन्म घ्यावा. एक तरी मुलगी पोटी असावी, एक तरी मुलगी. पोरीशिवाय प्रेमाची व्याख्याच कळत नाही. किती बेधोरणी माणूस असू द्या, पण पोरगी जर पोटी जन्माला आली नाही, एका वर्षात त्याच्या वागणुकीतच फरक पडतो, वागणुकीतच. तेवढ्यामध्ये आम्ही महाराज लोक भाग्यवान आहोत की आमच्या पदरामध्ये पांडुरंगाने लेखी घातल्या. तुम्हाला माहिती नाही मला आहे का नाही, आहे का? भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही जेवढे कथेसाठी महाराज लोकांचं सर्च फिरतो ना, प्रत्येकाला 2 मुली नाही तर 1 मुलगी, 2 मुली नाही तर 1 मुलगी. तुम्ही सर्वे केला तर सगळ्यात जास्त पोरी मास्तर लोकाला आणि कीर्तनकाराला सापडतील महाराज लोकांना. आमच्या इतक्या पोरी, आणि पोरी पुण्यवानाच्या घरी जन्म घेतात. म्हणजे काका मला असं नाही म्हणायचं तुम्ही पापी आहेत, निदान तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पोरी जन्माला आले, ही पुण्य आहे तुमची. मागच्या पिढीत नाही तर निदान पुढच्या पिढीमध्ये तरी पोरीनं जन्म घेतला. आम्ही घरी जातोत ना 15 दिवसांनी, 10 दिवसांनी, 8 दिवसांनी, 5 दिवसांनी, 3 दिवसांनी घरी जातो. ती पळत पळत येते. हे आईचा सगळ्यात जास्त जीव पोरीत असतो, पण पोरीचा बापात असतो, पोरीचा बापात असतो. आजही कीर्तनात उभी राहिली तर ती कोणाजवळच बसत नाही, त्यांच्या धोतराला हात लावून उभी राहते. थंडी वाजली तर धोतरच पांघरते. कोण म्हणतं की तुम्हाला आईचा पदरच लेकराला ऊब देऊ शकतो? अरे आईचा पदर लेकराला ऊब देतो, बापाकडे पदर नसतो. बाप शर्ट अंगातला काढतो, स्वतः उघडा राहतो, लेकराला माईचं पांघरून घालतो. हे बापाच्या अस्तित्वाची प्रेमाची किंमत आहे, बापाच्या प्रेमाची किंमत आहे. भली आई गेली पण भाग्यवान आहे तुम्ही. बापाचं छत्र मस्तकावरती. बाप आईचंही प्रेम देतो ना, बापाचंही प्रेम देतो. आम्ही घरी गेलो ना, ती पळत पळत येते, आई बाबा आता पुन्हा तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? नाही रे राजा, आता शेवटचं कीर्तन होतंय. बाबा तुम्हाला मी साखर टाकून पाणी आणू का? ती पळत पळत जाते. कृष्णदादा तांब्यावर पाणी असतं, तिला झेपतच नाही ना, ती उष्ट करत करत पाणी आणते. पडली साखर. बाबा साखर टाकली बरं का पाण्यामध्ये. ज्यावेळी पोरीने आणलेलं घोटभर पाणी मुखात जातं ना, त्यावेळी त्या देवाचं कधी कधी देवाशी संवाद करते. भले देवा तुझ्या स्वर्गात अमृत आहे, पण तुझ्या स्वर्गातल्या अमृताला मला माझ्या लेकीच्या घोटभर पाण्याची सर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. आई झाल्याशिवाय लेकीच्या प्रेमाची किंमत कळतच नाही मायबाप कधी. ती पळत पळत येते. बाबा तुमचे पाय दाबू का हो मी? ज्यावेळी इवले इवले हात पायापर्यंत जातात, 1000 किलोमीटरचा शीन असतो प्रवासाचा, पण लेकीच्या हात ज्यावेळी पायाला डोक्याला लागतात ना,
त्यावेळी 1000 किलोमीटरचा प्रवास कुठल्या कुठल्या नाहीचा होतो ना, कळतच नाही माईबाप. आई प्रेम करते आणि आईच्या नंतर ती उरलं सुरलं प्रेम लेक करते. एक तरी लेक माणसाच्या पोटी जन्माला यावी. चांगल्या मुलावर तर कुणी प्रेम करेल, चांगल्या पोरावरती जग प्रेम करतं, पण मतिमंद लेकरावर प्रेम करणारी माय असते. चांगला पोरगा असतो, जग त्याचं नाव घेतं, पण दुष्ट पोरगा सुद्धा जगला पाहिजे ही जी जी भावना असते तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. विठ्ठल. दुर्योधनासारखा वाईट पोरगा भर दरबारात त्यांनी सोन्याच्या पदराला हात घातला. याच्यामुळे 99 पोरं मेली. हा मेला पाहिजे. शेवटपर्यंत प्रयत्न भगवान कृष्ण परमात्मा करत राहिला, पण दुर्योधनासारखा दुष्ट मुलगा वाचला पाहिजे. शेवटपर्यंत प्रयत्न माता गांधारी करत राहिली. दुर्योधना त्याने विचारलं, आई मला वज्रदेह व्हायचे, सांग ना काय करू. धर्मराजाला जाऊन विचारलं, दादा मला वज्रदेह व्हायचं. सांगितलं, आई समोर विवस्त्र जा आणि डोळ्याची पट्टी काढायला लाव. आयुष्यामध्ये लग्नाच्या मंडपामध्ये अक्षदा अंगावर पडल्या आणि तिला कळालं नवरा आंधळा आहे धृतराष्ट्र. तेव्हापासून या पतिव्रता माऊलीने पट्टी डोळ्यावर बांधून घेतली. जिनं पती आंधळा आहे म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. जग नवऱ्याला दिसत नसेल तर ते जग मला पाहायचं नाही. ज्या पतिव्रता माऊलीने आयुष्यात डोळ्याची पट्टी कधी सोडली नाही, पण तिनं तुला नकशिकांतने हाळलं, तर तिच्या नजरेच्या प्रतापाने तपाने तू वज्रदेही होशील. आईकडे गेला, आई माझ्यासाठी पट्टी सोडशील का. दुर्योधना तू सांगत असशील तर तुझ्यासाठी आगीत उभा राहील. सांग ना, बोल ना, काय करू तुझ्यासाठी. आई मला विवस्त्र यायला सांगितलं, तुला डोळ्याची पट्टी काढायची सांगितली. तुझ्यासाठी काही करेल राजा, फक्त माझा राजा सुखात राहिला पाहिजे. दुर्योधनाने विवस्त्र झाला, अंगावर वस्त्रही नव्हतं. आईला भेटायला जाणार तेवढ्यात परमात्मेने माळ्याचं स्वरूप धारण केलं आणि एक फुलाचा हार दिला. दुर्योधना एवढा मोठा अंगापिंडाने वाढलास, पण बुद्धी तुझी वाढली नाही, कळत नाही तुला. अरे एवढा मोठा झालास आणि आई समोर नग्न चाललास. गुप्तांग झाकेल एवढं तरी वस्त्र लाव. फुलाची माळा लावली, आईच्या समोर गेला, नकशिकांतने हळलं. त्यावेळी आईने डोळ्याची पट्टी बांधत असताना विचारले, दुर्योधना मला भेटायला येत असताना वाटेत कोणी भेटलं होतं का. आई वज्रदेही नाही झालो मी, मला भेटला होता एक माणूस म्हणून अंगाला मी फुलाची माळ लावली, वज्रदेही नाही झालो. दुर्योधना सर्वांगाने वज्रदेही झालास, पण ज्या गुप्तांगावरती नजर पडली नाही तो भाग कोमल राहील. मांडीला गदा लागू देऊ नकोस, हे एवढंच वाक्य बाहेर असलेल्या देवाने ऐकलं. आणि भर रणांगणामध्ये भीमाचं दुर्योधनाचं युद्ध चालू होतं. त्यावेळी जगाच्या मालकाने असं बोट वरती घ्यायचं, हात वर करायचा देव आणि मांडीवर हात मारायचा, थाप मारायचा. भीमा माझ्याकडे पाय, भीमा मांडीवरती थाप मारावी, भीमा मार गदा. पुन्हा एवढ्या कमी आमदारामध्ये तू पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. भीमा गदा मार, माझ्याकडे बघ, गदा हान माझ्याकडे बघ. देवाने जसा हात वरती घ्यायचा, मांडीवरती थाप मारायची. भीमाची गदा मांडीवरती बसली, त्यातच दुर्योधनाचा अंत झाला. माझा मुद्दा असा आहे, दुर्योधन वाचवता येईल हा प्रयत्न गांधारीचा, दुर्योधन मारता येईल हा प्रयत्न कृष्णाचा. वाईट मुलगा सुद्धा जगला पाहिजे ही भावना जिची असते ना, तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. हरी विठोबा मला. जी बाई टाळी वाजवणार नाही तिला तिच्या नवरीची शपथ. जो पुरुष टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. एक तर भेटाना भाना भाना हिंडायचे बिना भाकरीचे तुम्ही, वाजवा टाळी. का मुंजेच आणून बसलेत का काय माया पुढं सगळे. टाळी टाळी. ज्ञानोबा राया
लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. एक चरण सोडले, 3 चरण सोडले तर कधी योग आला या भागामध्ये नांदेडमध्येच हाच अभंग पुन्हा घेऊन पुढच्या 3 चरणावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. हरिकीर्तनासाठी आपल्या उत्तर नांदेडचे लोकप्रिय आमदार कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल धन्यवाद. इतरही सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील मान्यवर असतील. मागे साहेबांकडे कीर्तन झालं होतं आणि साहेब आणि ताई यांनी बसून कीर्तन ऐकलं होतं. माझ्या आयुष्यात बसून कीर्तन ऐकणारे मी पहिलेच आमदार पाहिलेत, नाहीतर आमच्याकडे ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा शायनिंग मारून जातात. आणि आज विशेष म्हणजे आमदार साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, बरोबर आहे ना. आजच रात्री कीर्तन आहे ना, आज रात्री हरिकीर्तन आहे. वाढदिवसानिमित्त सुद्धा आदरणीय समाधानजी महाराज शर्मा यांचं वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे. तिथंही जमलं तर तुम्ही लाभ घ्या. आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त साहेब आपणास अनंत अंत शिवमय हरिमय शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य आरोग्य प्राप्त व्हावं आणि निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं. आपल्या हातून देशाची, धर्माची, नांदेड जिल्ह्याची गोसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा, माईबापांची सेवा, थोरा मोठ्यांची सेवा, दीन दुबळ्यांची सेवा, गोरगरिबांची सेवा परमात्मा अखंड आपल्या हातून करून घेत राहू आणि ती सेवा करण्यासाठी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. विठ्ठल एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. 3 चरण सरळ सरळ सांगते, माझा वेळ संपून गेला. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जिनं कळ दिली तिला कळवळ असतो. पोटी भारे वाघे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. लेकराचं हित व्हावं हा कळवळ आईच्या अंतकरणात. कशाने होईल हे ज्ञान आईकडे नाही. पेशंट वाचला पाहिजे, तो कशाने वाचवता येईल हे ज्ञान डॉक्टरांकडे. पण ऑपरेशन करता करता पेशंट मेला तर पेशंट मेला म्हणून कळवळा डॉक्टरच्या अंतकरणात नाही. आईकडे कळवळा आहे पण ज्ञान नाही. डॉक्टरांकडे ज्ञान आहे पण कळवळा नाही. एकीकडे ज्ञान आहे तर कळवळा नाही, एकाकडे ज्ञान आहे तर कळवळा नाही, एकीकडे कळवळा आहे तर ज्ञान नाही. पण जगामध्ये असा एक वर्ग आहे, जगाचं हित कशाने होईल हे ज्ञानही आहे, ते हित कशाने होईल आणि झालं पाहिजे असा कळवळा सुद्धा ज्यांच्या अंतकरणामध्ये, जगाच्या उद्धाराचा ओझ ज्यांच्या खांद्यावरती टाकलंय. अभंगाचं शेवटचं चरण तेथलं म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जगाच्या उद्धाराचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती, स्वतःच्याच लेकरावरती प्रेम करते ती आई, पण जगावर लेकरासारखं प्रेम करते तिला माऊली म्हणतात. जगावर प्रेम करते, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती मदत, गावासाठी मागितलं जातं ते दान आणि सकल विश्वासाठी मागितलं जातं त्याचं नाव पसायदान. ही करणारी मागणारी माऊली ती संत माऊली. जगावर ज्यांचं लेकरांसारखं प्रेम आहे
म्हणून आई स्वतःच्याच लेकरावरती प्रेम करते, तिच्या प्रेमाला मर्यादा आहे, तिचं प्रेम संकोचित आहे. पण जगावर ज्यांचं लेकरासारखं प्रेम आहे ते मात्र संत माऊलीत. म्हणून संतत्व आईपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, जगात विस्तीर्ण आहे. आणि जगामध्ये सगळ्या गोष्टींपेक्षा आईच्या प्रेमापेक्षा सुद्धा व्यापक आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. देव देश धर्म नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या आईवडिलाच्या पुण्याने कोट्यवधीची स्टेट कमवली त्या मायबापाला कधी अंतर देऊ नका. कोणाच विषय वाईट बोलू नका, कोणाच्या वाईट चर्चा करू नका, कोणाची गारहाणी करू नका, कोणाची भांडणं लावू नका. हाताला काम आणि मुखात भगवंताचं नाम, हाच खरा कल्याणाचा राजमार्ग. झालेली खरी कीर्तन रूपी सेवा कैलासवासी आईसाहेब तीर्थस्वरूप सौभाग्यवती रंजनाताई दिलीप लावोजी पावडे यांच्या चरणारविंदी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणून समर्पित करूयात. त्यांच्या पश्चात त्यांचे पतिराज श्री दिलीपराव किशनरावजी पावडे काका, त्याचप्रमाणे संदीप भाऊ, प्रवीण भाऊ, प्रताप भाऊ आणि प्रदीप भाऊ या चारही भाऊंना या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत. आता सगळ्या सोनांनी आणि चारी भावांनी मिळून भाऊंची काळजी घेणं आणि आईच्या पश्चात भाऊंना आईची आठवण न येऊ देणं हीच खरी आई साहेबांना वाहिलेली शेवटची श्रद्धांजली असेल. सगळं व्यवस्थित आहे. आता आईचा जीव फक्त भाऊत अडकलेला आहे. त्यांना यातना होतील आणि त्यांना वेदना होतील असं कृत्य न करणं. आता भाऊंना सोनांनी असेल आणि लेकांनी असेल लेकरासारखं सांभाळणं, त्यांचे या म्हातारपणामध्ये त्यांचे सगळे हट्ट पुरवणं हीच आईंना दिलेली शेवटची श्रद्धांजली. सर्व आप्तेष्ट नातेवाईक असतील सर्वांचे धन्यवाद. सर्व पत्रकार चित्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, रती महारथी अतिरथी अतिरेकी सोडून मातृवर्ग पितृवर्ग आबाल वृद्ध तरुण तरुणी सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली